मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सांगली जिल्ह्यातील जत तालुका भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातोय। या तालुक्याचे आमदार भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर। त्याचबरोबर या संपूर्ण तालुक्यामध्ये 140 गाव आणि वस्त्या असलेला हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातोय। मात्र संघमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी संघमधील सर्व ग्रामस्थ शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी सध्या आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। या ठिकाणी संतोष कुंभार असतील, प्रवीण औरादे असतील, त्याचबरोबर तुकाराम बाबा महाराज असतील आणि इतर सर्व गावातील पदाधिकारी, सरपंच किंवा या ठिकाणी असणारे पोलीस पाटील असतील। त्याचबरोबर आपण पाहू शकता या ठिकाणी असणारे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी प्रवीण औरादे आहेत। मला सांगा काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशासाठी हे उपोषण सुरू आहे? साहेब, हे मागणी संघ अप्पर तहसीलदार कार्यालय 2017 मध्ये निर्मित झाला। ते 2018 पासून पूर्ण जनतेच्या कार्यरत सेवा सुविधा सुरू झाल्या। आजपर्यंत कुठल्याही सुविधापासून लोक वंचित राहिले नाहीत। काही गोष्टी तर संघमध्ये कमी होत्या। अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये पूर्ण क्षमतेने जे कर्मचारी पाहिजे होते ते अजून कर्मचारी आमच्या संघलाच मिळाले नाहीत। संघमध्ये पायाभूत सुविधा इमारत उभा करण्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी इमारत नाही आहे। इथं संघमध्ये ग्रामीण न्यायालय, ग्रामीण न्यायालयासाठी इमारत नाही आहे। संघमध्ये विविध पायाभूत सगळ्या सुविधा आहेत। 2 मोठी महाविद्यालय आहेत। इथं डिग्रीपर्यंत सर्व लोकांना शिक्षणापासून उत्तम सोय उपस्थित आहे आणि येथील सर्व मागण्या आम्ही पायाभूत सुविधासाठी वेळोवेळी शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी केली असता आजपर्यंत कुठल्याही पायाभूत सुविधेसाठी आम्हाला निधी दिला गेला नाही। पण आता जे आमच्यावर संकट ओढवलेलं आहे, हे संघ अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये 51 गावे महसूल गावे आहेत आणि 4 मंडळ विभाग आहेत। 4 मंडळ विभागातनं विभागणी करून आम्हाला 29 गावं देण्यात आलेत आणि राहिलेले 22 गावं हे उमदीला जोडण्यात आलेले आहेत। उमदी हा शेवटचा टोकाचा गाव आहे। सक्षम जत तालुक्यानंतर केंद्रबिंदू, मध्यबिंदू म्हणून आणि पायाभूत सुविधासाठी मोठा गाव आणि लोकसंख्येने मोठा असलेला संघ हा गाव आहे। या गावामध्ये सर्व सुविधा सोयीस्कर पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत। मोठी बाजारपेठ आहे। या बाजारपेठेमध्ये रोजची कमीत कमी 10 कोटीचे उलाढाल आहे। पूर्ण क्षमतेने या भागामध्ये द्राक्ष, डाळिंब आणि इतर नगदी पिके मोठ्या प्रमाणात घेतले जातात। असं असताना इथं सुविधा पायाभूत सुविधा भरपूर येणं गरजेचे होते। पण या गोष्टीतनं इथल्या विद्यमान आमदारांना आणि मागील तत्कालीन आमदारांना या सर्व गोष्टीचा विसर पडला गेला। कायमस्वरूपी आमचा संघवर अन्याय केला गेला। शासनाच्या सर्व दृष्टिकोनातून तालुका निर्मिती करत असताना, अप्पर तहसीलदार निर्मिती करत असताना उमदी गावची मागणी होती, माळगाव गावचाही मागणी होता। या शासन स्तरावर याची पूर्ण सक्षमपणे पडताळणी झाली। पडताळणीमध्ये संघ हाच सक्षम पर्याय म्हणून त्यावेळेला 2017 साली आम्हाला अप्पर तहसीलदार दिला गेला। अप्पर तहसीलदार आमची 2005 पासून आमच्या गावातील सर्व नागरिकांची आणि वडीलधाऱ्या मंडळांची मागणी होती। अनेक उपोषणे, आंदोलने, तेढी मोर्चा अनेक माध्यमातून शासन दरबारी सर्व गोष्टींची मागणी केलेल्या आहेत। संघ तालुका झाला पाहिजे। संघाने इथं टोकाचं गाव आमचं गिरगाव हे संघ जतपर्यंत 80 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे की नाही तालुक्याचं विभाजन होऊन हिंगोली जिल्ह्याचा क्षेत्रफळ जेवढा आहे तेवढा जत तालुक्याचा क्षेत्रफळ आहे। त्यामुळे जत तालुक्याचा विभाजन होऊन संघ तालुका निर्मिती करणं गरजेचं आहे। पण संघ तालुका निर्मिती न करताच संघ अप्पर तहसीलदार कार्यालय जे निर्मिती झालं होतं तेच निम्म आमचा विभाजन करून ते उमदीला देण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणून आमचा आज आमरण उपोषण आंदोलन या माध्यमातून आम्ही शासनाला जाग आणत आहोत। शासन दरबारी आम्ही सर्व गावांचे ठराव घेतले आहेत। 41-42 गावांचे आम्हाला ठराव मिळालेले आहेत संघ तालुका राहिला पाहिजे म्हणून। उर्वरित गावांचा पाठिंबा आता आम्ही घेत आहोत। त्यांनी ठराव आम्हाला देत आहेत। असं लोकांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे। गावच्या सरपंचामध्ये, सदस्यामध्ये, सोसायटीचे चेअरमन, सदस्य सगळ्यांमध्ये एक नाही सगळ्यांचा आम्हाला फोन येतात, पाठिंबा देत आहेत की आम्हाला संघ सक्षम असताना, उमदी हा टोकाचा गाव असताना, तिथं कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना तिथं आपण ह्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे, विभाजनाला विरोध आहे म्हणून लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। आम्ही सह्याची मोहीम राबवतोय, सर्व गावचा पाठिंबा घेतोय आणि आंदोलन करत आहोत। येत्या 2 दिवसात दखलपात्र नाही झाल्यास, आपल्यावर जो विभाजनाचा निर्णय रद्द न झाल्यास आम्ही रास्ता रोको करणार आहोत। रास्ता रोको नंतर रेल रोको करणार आहोत आणि वेळ पडल्यास आम्ही मुंबईमध्ये जाऊन मंत्रालयासमोर सुद्धा आंदोलन करणार आहोत। अनेक माध्यमातून लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन पूर्ण ताकदीने करणार आहोत। आम्हाला न्याय भेटला पाहिजे। संघ स्वतंत्र तालुका निर्मिती झालाच पाहिजे। जोपर्यंत तालुका निर्मिती घोषणा होत नाही तोपर्यंत हे लढा कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत। एवढं थांबून मी थांबतो। आपल्याबरोबर संतोष कुंभार आहेत जे या ठिकाणी आमरण उपोषण करतायत।
काय भावना आहेत आणि काय मागण्या आहेत आणि काय सरकारला सांगताय? संघ साहेब हे भौगोलिक दृष्टिकोनातून हे अत्यंत सेंटर प्लेस आहे आणि इथे महाविद्यालय, महावितरण केंद्र आणि ग्राम न्यायालय आणि तसेच मोठा पाटबंधारे विभाग असे भरपूर मोठे मोठे शासकीय ऑफिस इथं आहे आणि गावचं लोकसंख्या 15,000 ते 20,000 हे गावचं लोकसंख्या आहे आणि शेजारी भरपूर छोटे छोटे गावं आहेत. हे सगळ्यांचं या संघला पाठिंबा आहे आणि संघ हा अत्यंत योग्य ठिकाण आहे. 2018 साली काय आमचे संघमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय झालं त्यावेळी शासनानं ह्याच्याबद्दल भरपूर अभ्यास करून आमचे संघ अप्पर तहसीलदार जाहीर केलेले आहे. आता सुद्धा तातडीनं आमचे संघ तालुका जाहीर झालंच पाहिजे. नाही झालं तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे अमरण उपोषण पाठीमागे घेणार नाही. काय झालं तरी सुद्धा तर जीव गेला तरी चालेल, परंतु आम्हाला न्याय मिळूपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही. हे भूमिका आम्ही घेतलेलं आहे. सरकार तातडीनं ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे, तातडीनं ह्याच्यावर कॅबिनेट मिटिंग घेतलं पाहिजे आणि संघ तालुका हे जाहीर केलं पाहिजे. या ठिकाणचे आमदार भाजपचे जे आहेत गोपीचंद पडळकर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक आमदार म्हणून ओळखले जाते. तुम्ही ग्रामस्थ आणि तुम्ही स्वतः किंवा प्रवीण औरादे असतील, तुम्ही सर्वजण या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधलाय का? त्यांचं काय मत आहे? साहेब, मी आता पाठीमागच्या 4 महिन्याच्या पाठीमागे इथं बेमुदत चक्री उपोषणाला बसलो होतो तालुका जाहीर करण्यासाठी. साहेबांनी आमच्याकडे फिरकलं पण नाही. त्याच्यानंतर एका कार्यक्रमामध्ये त्यांचं आणि आमचं भेट झालं. त्यावेळी मी हात जोडून पाया पडून सर्व ग्रामस्थांच्या समोर त्यांना सांगितलं, साहेब आता नाही तर परत कधी सुद्धा होणार नाही. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. तुम्ही आता आमचे संघ तालुका जाहीर करायला पाहिजे. मी असे त्यांना विनंती केलो तरी सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा बोललो नाही. त्यांना पहिल्यापासून उमदी हे आवडता गाव आहे. त्याच्यावर MIDC त्यांनी केले, बस स्टँड त्यांनी केले, अप्पर तहसीलदार त्यांनी तिथे करायला लागले, परंतु संघ गावाला आज अखेर त्यांनी 1 रुपयाचं सुद्धा काही सुद्धा केलं नाही. त्यांनी संघ गावावर भरपूर अन्याय करायला लागले. मी सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी हे सहन करू शकत नाही. आमचे संघ गाव आणि शेजारीचे गाव हे भयंकर अन्याय काय होत आहे हे कोणी सुद्धा सहन करू शकत नाही. म्हणून सगळे ग्रामस्थ एकजुटीने रस्त्यावर उतरलेले आहे, अमरण उपोषणाला बसलेले आहे. आता सरी सुद्धा आमदार साहेबांनी ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि तातडीनं ह्याच्यावर ते काय अप्पर तहसीलदार त्यांनी फोडून उमदीला घेऊन चाललेलं आहे ते कायमस्वरूपी स्थगिती द्यायला पाहिजे आणि संघ तालुका तात्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक लावून बोलून जाहीर करून आमचे संघला न्याय मिळून त्यांनी द्यायला पाहिजे. आपल्याबरोबर तुकाराम बाबा महाराज आहेत. काय भूमिका आहे महाराज, आज तुम्ही यांना पाठिंबा दिला, कशा बघता या आंदोलनाकडे आणि काय भावना आहेत? वास्तविक पाहता बघितलं तर जत तालुका हा दुष्काळ तालुक्यामध्ये जे आता सध्याच्याकडला जे आमदार साहेब लाभलेले आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय आणि आमचे आमदार काय ही दोन्ही भूमिका एकसारखीच आहे. आणि त्यामुळं आम्हाला इथं आहे त्या सुविधामध्ये मोठी भर पडली पाहिजे, आहे त्या सुविधामध्ये अजून काहीतरी चांगलं वेगळं आलं पाहिजे ही अपेक्षा आमच्या आमदार साहेबांच्याकडून आहे. आणि 100% सार्थ त्या ठिकाणी अजून भर पडेल, कारण तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अशी भूमिका या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. पण आता सध्याच्याकडे जर बघितलं तर इथले अपर तहसीलदार म्हणून जे तोड चालू आहे ते कुठेतरी थांबणं अत्यंत गरजेचं आहे. आमच्या भागाला अजून सुविधा कशा पद्धतीने देता येईल, कारण देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खास म्हणून यांना ओळखलं जातं. आमच्या तालुक्याचं नाव पहिल्या ह्याच्या अगोदर हुडकायला लागत होतं, पण आता नुसता जत तालुका म्हणलं तर ते लगेच पडले माणसं लगेच ओळखले जातात अशी परिस्थिती आहे. मग अशा तालुक्यामध्ये अशा पद्धतीची गोष्ट होणं अनपेक्षित आहे. त्यामुळं माझी आपल्या प्रशासकांना विनंती आहे की आमचा तालुका तोडण्यापेक्षा किंवा आमच्या तालुक्यामधून जे अपर तहसीलदार आहे हे तोडण्यापेक्षा आहे याला तालुका घोषित करून एक चांगलं नाव आपल्या माध्यमातून प्राप्त व्हावं ही आपल्याकडून अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही उमदीला करताय त्याचं स्वागतच आहे. उमदीला तुम्ही उमदी घ्या, उमदीपासून मंगळवार तुम्ही त्याला जोडू शकताय, आम्हाला काही अडचण नाही. पण जे जत तालुक्यामध्ये संघ तालुका जो झालेला आहे या संघ तालुक्यामध्ये जे अपर तहसीलदार आहे याच्यामध्ये छेडछाड न करता आहे या सुविधा इथं आहे ठिकाणी पोलीस स्टेशन नाही आहे, इथून उमदीला जाऊन कंप्लेंट करावं लागते. एवढं दुर्भाग्याची गोष्ट आहे. एखाद्या माणसाला जखम लागली तर तो माणूस उमदीला जातो, जायपत्र तो निम्मा घायल येतो, जायपत्र मरून पण जातो. अशाही गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. इथं पोलीस स्टेशन होणं अपेक्षित आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत,
रोड रोमिओ मोठ्या प्रमाणामध्ये इकडं रस्त्यावरती फिरतात. वेगवेगळ्या माध्यमातून मुलं रस्त्यावरती तक्रार करायला येत नाहीत. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. ज्या गोष्टी गंभीर आहेत त्या गोष्टीवरती भर देणं गरजेचं आहे. इथं पोलीस स्टेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. इथं स्टाम्प उपलब्ध होणं गरजेचं आहे. नुसताच कोर्ट आहे या अनुषंगाने जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतात त्या सुविधा आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हाव्यात. पण आहे त्या ठिकाणी न तोडता त्याच्यात 2 भाग न करता तुम्हाला 4 तुम्ही करू शकता. तुमच्याकडे ते ताकद आहे आणि तुम्ही अगदी निष्ठावंत आणि जवळचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी तुमची ओळख आहे. तुमची ओळख जगाला सांगायची किंवा आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. एवढं मोठं तुमचं काम आहे. आम्हाला 100% अपेक्षा आहे की तुम्ही हा आमच्या अन्याय संघ गावावर करणार नाही ही माफक अपेक्षा तुम्हाला विनंती पूर्वक सांगतो की तुम्ही या संघला वाऱ्यावर सोडू नका. संघमध्ये जे अपर तहसीलदार आहे तहसीलदार ऑफिस करून या ठिकाणी जत संघ तालुका घोषणा करून तुम्ही या ठिकाणी जर दिलात तर आयुष्यभर जनता तुम्हाला विसरणार नाही. आपल्याबरोबर प्रवीण आवरादे आहेत. मी शेवटचा प्रश्न विचारतोय. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री सांगलीमध्ये येत आहेत. राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना काय विनंती आणि इशारा करताय? माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना आम्ही एकच विनंती करतो आहोत. आपण संघमध्ये आला होता. आपलाही सभा संघमध्ये झालेला आहे. आपला संघला आपला चांगला परिचित आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना संघला अप्पर तहसीलदार कार्यालयाची मान्यता मिळाली. आज आज राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपण कोणताही भूमिका संघकारावर अन्याय होण्याची भूमिका आपण घेऊ नये. आपण संघला एक चांगला उच्च दर्जाचा इमारत, संघ तालुका निर्मिती, संघमध्ये पायाभूत सुविधा कशी उभारता येईल, संघमध्ये उद्योगधंदे कसे उभारता येतील, संघमध्ये वैभव कसे भर पडता येईल या गोष्टीचा आम्ही विनंती करणार आहोत. निवेदनही त्यांना आम्ही देणार आहोत आणि त्यांना आम्ही विनंती करून आमच्या पदरात काय पडेल याची सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण राजकीय क्षमतेनं आणि लोकांच्या मागणीनुसार लोकांच्या एक तीव्र एक मागणी म्हणून आम्ही त्यांच्या समोर जाणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावावर अन्याय करू नये आणि या तालुक्याला ज्या सुखसुविधा दिलेल्या आहेत त्या संपूर्ण सोयीयुक्त असावं. कोर्ट इथं दिलेलं आहे पण सुविधा दिलेल्या नाहीत. या ठिकाणी पोलीस स्टेशन सुद्धा नाही आहे अशी मागणी करायला लागली इथले स्थानिक नागरिक आणि इथले सर्व ग्रामस्थ. त्याचबरोबर हे जे अप्पर तहसीलदार कार्यालय आहे या ठिकाणी जत संघ तालुका जो आहे तो या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या तालुक्याच्या आमच्या ज्या मागण्या आहेत या जर पूर्ण नाही झाल्या तर आमरणाला आम्ही जे उपोषणाला बसलेलो आहे इथून मागे हटणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तयारी या ठिकाणी असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी दिलेली आहे. या संघ गावापासून जी 51 गावं आहेत ही या अपर तहसीलदार कार्यालयाच्या परिसरामध्ये येतात. तर या संपूर्ण गावामध्ये सुद्धा एक मोठं असं आंदोलन उभा करण्याचा इशारा या सर्व ग्रामस्थांनी आणि इथं उपोषणाला बसलेले जे आहेत त्या सर्व आंदोलनकर्त्यांनी इशारा राज्य सरकारला दिलेला आहे. राज्य सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि इथले स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, संक, सांगली. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.